श्री स्वामी समर्थ. विजया एकादशीच्या दिवशी कथा ऐकल्याने तुम्हाला प्रत्येक कामात विजय प्राप्त होतो. ही कथा नक्की ऐका आणि पूजा कशी करायची ते पहा. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करून घ्या, घरातील देवघराची स्वच्छता करा, व्रताचा संकल्प करा, गंगाजलाने श्रीहरी विष्णूचा जलाभिषेक करा, देवाला चंदन आणि पिवळे फूल अर्पण करा, देवासमोर साजूक तुपाचा दिवा लावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. श्रीहरी विष्णूला तुळशी पत्रासह नैवेद्य अर्पण करा आणि आरती करून घ्या. शेवटी झालेल्या चुकाबद्दल क्षमा मागा आणि विजया एकादशीची कथा ऐका. आता आपण कथेला सुरुवात करूया. पौराणिक कथेनुसार एकेकाळी नारद मुनींनी ब्रह्माजींना विजया एकादशीचे महत्त्व विचारले. यावर ब्रह्मदेवानी सांगितले की त्रेतायुगात अयोध्याचा राजा दशरथ होता. त्यांची पत्नी कैकेयीने त्यांना 2 वचने मागितली. यात प्रभू श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला गादी मिळावी या वचनाचा समावेश होता. त्यानुसार प्रभू श्रीराम हे भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह वनात गेले. वनवासादरम्यान रावणाने सीतेचे अपहरण केले. देवी सीतेच्या शोधात असताना प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाची जंगलात हनुमानजीची भेट झाली. त्यानंतर सुग्रीवाशी मैत्री झाल्यानंतर वानर सेनेसह प्रभू श्रीराम देवी सीतेच्या शोधात निघतात. त्या दरम्यान हनुमानजी देवी सीतेचा शोध घेतात आणि प्रभू श्रीराम वानर सेनेच्या मदतीने लंकेवर हल्ला करण्याची योजना आखतात. मात्र यात सर्वात मोठा अडथळा ठरतो तो समुद्राचा. त्यावर मात कशी करायची या विचारात असताना एके दिवशी लक्ष्मणाने भगवान श्रीरामांना सांगितले की इथून काही अंतरावर ऋषीचे आश्रम आहे. या ऋषीकडे हा समुद्र पार करण्याबाबत मार्गदर्शन घेतले पाहिजे. त्यानुसार प्रभू श्रीराम ऋषीच्या आश्रमात पोहोचतात आणि त्यांना नमस्कार करून येण्याचा उद्देश सांगतात. यावर ऋषींनी माघ कृष्ण एकादशीला भाऊ लक्ष्मण, सेनापती आणि इतर प्रमुख सहकाऱ्यासोबत व्रतासह श्रीहरी विष्णूची पूजा करण्याचा सल्ला देतात. संपूर्ण विधी सांगितला जातो. या व्रताच्या प्रभावाने तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळेल अशी ग्वाही देखील दिली जाते. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने विजया एकादशीचे व्रत करत श्रीहरी विष्णूची पूजा केली. या व्रताच्या प्रभावाने वानर सेनेने समुद्र पार करून लंकेवर विजय मिळवला. तसेच प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून देवी सीतेला मुक्त करून अयोध्याला परतले. अशा प्रकारे जो कुणी विधीपूर्वक विजया एकादशीचे व्रत करतो त्याला प्रत्येक कार्यात यश मिळते असे ब्रह्मदेवाने देखील म्हटले आहे. विजया एकादशीचे हे व्रत रावणावर विजय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरले. तेव्हापासून ही तिथी विजया एकादशी म्हणून ओळखले जाते. इथेच ही कथा संपते. आत्ताच श्रीहरी विष्णू टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. श्री स्वामी समर्थ.